शुभविवाह या मालिकेच्या 28 डिसेंबरच्या भागामध्ये भूमी सांगत असते, आकाश, अरे मी कपडे वाळत घालायचे होते, कुठे गेले? यावरती आकाश म्हणतो, मी सगळे कपडे वाळत घातले. पण भूमी म्हणते, आकाश तू का बरं हे सगळं केलंस? यावरती आकाश म्हणतो, अगं आजी सांगते ना की नवरा बायको हे एकमेकाचं अर्धांग असतात. मग दोघं एकमेकाचं अर्धांग आहेत, तर मी तुझी अर्धी कामं केली तर बिघडलं कुठे? म्हणून मी तुझी सगळी अर्धी कामं आजपासून करणार. यावरती भूमी म्हणते, आकाश तू किती माझी काळजी घेतोस? तोपर्यंत अक्का इकडे बाहेर येते आणि येथे घड्याळ दुरुस्त करून मिळेल हा बोर्ड पाहते आणि तिच्या लक्षात येतं की या मास्तरड्याने काल हा बोर्ड लावला आणि काल हा माझी चौकशी पण करत होता. हा मास्तरड्या दिसतो तितका साधा सोपा सरळ नाही आहे असा विचार करत आता इकडे अक्का तिथे उभी असते. तोपर्यंत इकडे रागिणी चिडलेली असते आणि ती सांगत असते की भूमीनं मला सोडून बाकी सगळ्यांना कॉल करते. यावरती मानसी म्हणते, नाही तिकडे फोनला रेंज नसते ना. रागिणी म्हणते, तू ताईची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस, मला माहिती आहे ना मला जे फील होतंय ते मी बोलते. इकडे आता मानसी विचार करते, नक्की काय आहे आईंच्या मनात माझ्याविषयी? राग तरी काय? त्या इतका माझा राग का करतायत? पहिल्या अशा नव्हत्या. नंतर मानसी म्हणते, पौर्णिमा आज मला कॉलेजला खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, त्यामुळे मला कॉलेजला जावं लागणार आहे. तर तू एक काम करशील का? आज सगळी कामं तू उरकून घे जेवणाची, कारण शकू आत्या पण येणार नाही आहेत. तितक्यात आता इकडे नाटकं करत पौर्णिमा म्हणते, हे बघ मला काही हे जमणार नाही आहे, कारण मला ऑफिसला जायचं आहे. मानसी म्हणते, अगं ऑफिसला जायचं आहे म्हणजे काय? ऑफिसमध्ये आहेत की आई बाबा आणि आता अभिजित जिजू पण आहेत, मग तू कशाला जायला पाहिजेस? यावरती आजी म्हणते, तुम्ही दोघींनी भांडू नका, मी घरातली सगळी कामं सांभाळेल, तुम्ही दोघी जणी जा, एकीने कॉलेजला जा एकीने ऑफिसला जा. याच्यावरती मानसी म्हणते, पण आजी तुम्हाला कसं जमणार आहे? यावरती रागिणी म्हणते, आई तू काय बोलतेयस? म्हणजे अगं तुला ह्या वयामध्ये जमणार आहे का? हे बघ मानसी, तुला कॉलेजला यायला काही गरज नाही आहे. म्हणजे अथर्व कॉलेजला जाईल, त्याच्यावरती सगळ्या त्याच्या नोट्स तुला देईल, तू कुठेही जायची गरज नाही आहे असं म्हणत मुद्दाम रागिणी मानसीवरती राग काढत असते. मानसी म्हणते, नाही आई माझं जाणं आवश्यक आहे, म्हणजे मला जायलाच हवे, कारण ना मी जर नाही गेले ना तर हे लेक्चर मिस झालं, मला पुढे काही कळणार नाही ना. यावरती आता इकडे चिडलेली रागिणी म्हणते, काही गरज नाही आहे तुला जाण्याची, कारण हे बघ लेक्चर म्हणजे काय असतं मला माहिती आहे, तुला नोट्स मिळाल्या की सगळं होईल, फक्त आता पौर्णिमा जाणं ऑफिसला गरजेचं आहे असं म्हणत आता इकडे दोघी जणींच्यात भेदभाव करत रागिणी मुद्दाम मानसीला त्रास देत असते, कारण ती भूमीच्या जवळची असते. आजी म्हणत असते, तुम्ही दोघी जा, पण रागिणी ऐकत नाही आणि ती पौर्णिमाला घेऊन निघून जाते. पौर्णिमाला घेऊन निघून गेल्यावरती इकडे आता विचार करत मानसी बसते आणि विचार करते, आत्तापर्यंत आईंना जर कमी शिकले, सून शिकते ह्याचं खूप कौतुक होतं, हल्ली काय झालंय, त्या माझा इतका रागराग का करतात? नक्की यांच्या मनात तरी काय आहे असा विचार करत आता मात्र मानसी शांतच बसते. तोपर्यंत इकडे आकाश सांगत असतो, सायकल राणी तू जातेस ना नोकरी बघण्यासाठी, तर मी नाही येत, कारण मागच्या वेळेला मी तुझ्यासोबत आलो आणि मग तुझी नोकरी गेली. यावरती भूमी म्हणते, आकाश असं काही नसतं, तू मनामध्ये असं काही आणू नकोस, लक्षात ठेव. हे बघ तू मनात काही आणू नको, असं काही होत नाही, मी तुला सांगते ना, चल आपण दोघं जण सोबत जाऊया. आकाश म्हणतो, नाही माझ्यामुळे तुझी नोकरी जाते म्हणून मी नाही सोबत येत. भूमी म्हणते, आकाश तुला काही लागलं सवरलं तर तू एकटा कसा राहशील? आकाश म्हणतो, मी एकटा आहे ना, मी एकटाच राहीन, तू माझ्यासोबत नको, तू जा बरं. यावरती भूमी सांगते, तुला काही लागलं तर? तितक्यात तिथे अक्का येतात आणि म्हणतात, त्याला काही लागलं सवरलं तर मी आहे, मी बघेन त्याला काय हवं नको ते असं म्हणत अक्का आता भूमीला तू जा. यावरती भूमी म्हणते, नाही अक्का त्याची काही गरज नाही आहे. अक्का म्हणतात, गरज नाही कशी? तू नोकरी बघायला जाणार, तू तिकडे नोकरी करणार आणि तुझ्यासोबत त्याची फरफट नको, मी त्याला खेळणी देईन आणि खेळायला लावेन. मग आकाश खेळायला बाहेर जातो, त्यावेळेला अक्का म्हणतात, तू त्याच्यासोबत बायको म्हणून त्याला घेऊन जाशील, पण तो लहान पोरगा आहे, त्याची फरफट होईल. यावरती भूमी म्हणते, तो तुमचा बिझनेस नाही आहे, तो माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्याशी कसं वागायचं, त्याला कसं ट्रीट करायचं, त्याला कसं सांभाळायचं हे मला जास्त कळतं, तुम्ही मध्ये पडू नका. अक्का म्हणतो, तर जास्त शहाणपणा आलाय काय गं? मी तुला सांगते ना की तुझ्या नवऱ्याला मी सांभाळेन म्हणून, आणि तू जरासं ह्या घरात लक्ष दे. भूमी म्हणते, अक्का आता मी खरं तर विषय काढणार नव्हते, पण तुम्हाला ना काही अधिकार नाही आहे की माझ्या घरात येऊन झडती घ्यायचा. मला कळलंय तुम्ही माझ्या घरात येऊन माझ्या घराची झडती घेतलीत, तुम्हाला जे काही विचारायचं होतं ते तोंडावरती विचारायचं ना. अक्कांना कळत नाही की भूमीला कसं कळलं की मी हिच्या घरात आले होते म्हणून. त्यावेळेला भूमीला आठवतं, जेव्हा ती आता रूममध्ये असते तिला न दुष्यंतचा म्हणजे त्या मास्तरचा कॉल येतो. दुष्यंतचा फोन आल्यावर ती भूमी विचार करते, हा नंबर तर कुणाकडे नाही आहे, मला कुणाचा कॉल आला? पण
पण दुष्यंतला भूमीचा नंबर मिळालेला असतो आणि तो भूमीला कॉल करतो आणि म्हणतो, खरं तर इतक्या रात्री तुम्हाला मी कॉल केला यासाठी खरं तर मला माफ करा, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. म्हणजे ना, ज्या वेळेला मी ना शाळेत जरा निघालो होतो तेव्हा तुमच्या घरामध्ये अक्का घुसल्या होत्या. अक्का तुमच्या घराची झडती घेत होत्या. म्हणजे कसं आहे ना, उद्या तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला किंवा वाटलं तर काहीतरी गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. असं म्हणत दुष्यंत आता इकडे मुद्दामच अक्का घरामध्ये घुसलेल्या ही माहिती भूमीला देतो. भूमी म्हणते, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, हे खूप चांगलं केलं. दुष्यंत म्हणतो, म्हणजे उद्या तुम्हाला गैरसमज नको. घरातील वस्तू अस्ताव्यस्त जर का पडल्या असतील तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना की घरात कोणीतरी घुसलं होतं, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. याच्यावरती भूमी म्हणते, तुमचे खरंच खूप खूप आभार, तुम्ही मला सांगितलं ना, हे खूप चांगलं केलं. मग भूमी म्हणते, अक्का तुम्हाला जर का माहिती हवी होती तर मला विचारायचं, काय गरज होती तुम्हाला लपून छपून घरात यायची? अक्का म्हणतात, मला काही गरज नाही आहे लपून छपून येण्याची, पण तू गोष्टी लपवतेस. मला खात्री आहे की तू न खरं काही सांगत नाहीयेस, तू खूप गोष्टी माझ्यापासून लपवते आहेस आणि म्हणून मला तुला हे सगळं शोधावं लागलं. तू मला खरंच सांग, मग मी तुझ्या गोष्टींची झडतीच घेणार नाही. भूमी म्हणते, अक्का मी खरंच सांगते. अक्का म्हणतात, तू काही बोलू नकोस, मला कळलंय गोष्टी. तो पोरगा बिचारा साधा भोळा आहे, त्याला तू काय अशी लपवून इथे बसलेली आहेस? काय सत्य आहे? भूमी विचार करते, अक्कांना सांगू का मी? त्यांना काहीतरी आयडिया आले, त्यांना काहीतरी कळलेलं आहे माझ्याबद्दल आणि आकाशबद्दल, पण हे सगळं अक्कांना कळलं कसं असेल? आणि जर हे कळलंय तर मी सगळी घडलेली घटना अक्कांना सांगू का, आकाशच्या बद्दलची, म्हणजे रागिणी आत्यांचं वगैरे? परत भूमी विचार करते, नको. अक्काने या सगळ्याचा उपयोग पुन्हा कशासाठी तरी केला तर? त्यामुळे अक्कांना या सध्या वेळेला तरी मला कोणती माहिती सांगायला नको आहे, मी बघते पुढे काय करायचं ते. आणि भूमी ह्या गोष्टी सांगण्यास नकार देते. अक्का म्हणतात, तू कितीही लपवलंस ना, म्हणजे मांजराने कितीही दूध डोळे मिटून प्यायलं ना तरी सुद्धा समजतं पुढच्या माणसाला की तो डोळे मिटून दूध पितोय पण काहीतरी लपवतोय. त्याचप्रमाणे तुझं सगळं आहे, तू डोळे मिटून दूध पितेस पण मला माहिती आहे की तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस. जे सत्य आहे ते सांग. भूमी म्हणते, काही नाही लपवत. यावरती अक्का म्हणतात, तुला असं वाटतंय की गोड गोड बोलणारी माणसं चांगली असतात, पण तो मास्तरड्या काही चांगला नाही आहे. यावरती भूमी सांगते, माझ्या घरात कोणी यायचं, मी कोणाशी बोलायचं अक्का हे तुम्ही नाही सांगायचं. अक्का म्हणतात, माझे वयाने केस पांढरे झालेले आहेत, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत. मी तुला सांगते, जो माणूस गोड बोलतो तो काही चांगला असतो असं नाही. त्या मास्तरड्याचं तुला कौतुक वाटत असेल पण तो एक नंबरचा डॅम्बिस आहे. अक्का ॲक्च्युली भूमीला सावध करत असतात, कारण जो लपून छपून माणूस भूमीच्या साड्या चोरत असतो, भूमीचे फोटो काढत असतो, तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच दुष्यंत मास्तर असतो. पण भूमीला त्यावेळेला समजत नसतं. अक्का म्हणतात, तू कर ग तुला काय करायचं ते, पण या पोरावरती कोणतंही संकट येणार नाही याची जबाबदारी माझी. असं म्हणत अक्का आता इकडे आकाशकडे पाहतात आणि आकाशबद्दलचं प्रेम पाहत असताना भूमीच्या मनात येते, या एवढ्या आकाशवरती प्रेम का करतात? आणि भूमी अक्कांच्या हवाली आकाशला करून निघून जाते. आकाश इकडे अक्कांच्या स्टॉलवरती कांदा कापत असतो आणि म्हणतो, असा व्हर्टिकल चिरायचा मग हॉरिझॉन्टल चिरायचा. अक्का म्हणतात, ए पोरा तू नको रे कांदा बिंदा कापू, जर तुझ्या बायकोने बघितलं ना तर ती आगाऊबाई मला सांगेल की माझ्या पोराला कामाला लावलंस. यावरती इकडे आकाश म्हणतो, अक्का एकतर ना भूमी आगाऊ नाही आहे, म्हणजे सायकल राणी आगाऊ नाही आहे, खूप चांगली आहे आणि ती असं काही तुला बोलणार नाही आहे, पण ती अजून आली का नाही? अक्का म्हणतात, अरे तिला कामाला उशीर होणार आहे, म्हणजे तुमच्या घरात कमवती एकच ना ती बाई, मग तिच्या जीवावरती घर चालतं, त्यामुळे तिला असं उन्हातानात उशिरा पिशिरा कामं करायला लागतात रे, तिच्या बिचारीची मजबुरी आहे. आता आकाश विचार करतो, म्हणजे सायकल राणी एकटीच कमवते आणि मी बसून खातोय. त्याच्या मनात लगेच हा विचार येतो की खरंच आपण सायकल राणीला इतका त्रास देतोय, तिला आपण खूप त्रास देतोय, आपण पण काहीतरी करायला पाहिजे असं आकाशच्या मनात विचार येतो आणि त्याचा चेहरा पडतो. तो आता अक्कांकडे काम मागणार असतो. मग अक्का त्याला काहीतरी काम कर म्हणून भांडी विसरायला देणार असतात आणि तेवढ्यात रागिणी तिकडून पास होणार असते, पण रागिणीला आकाश काही दिसत नाही. इकडे मात्र भूमीवरती खूप मोठं संकट उडवलेलं असतं. रात्री यायला उशीर होतो. भूमी घाबरलेली असते. घाबरलेली भूमी आता हळूहळू पुढे येते. तेवढ्यातच तो दुष्यंतच, तोच मास्तर येऊन भूमीला मागून मिठी मारतो. भूमी हादरते. सोड मला असं बोलण्याचा प्रयत्न करते, पण तो दुष्यंत काही भूमीला सोडत नाही. भूमी त्याला मागून एक झटका देते, तो खाली पडतो आणि धावत धावत भूमी आता घराच्या दिशेने येते. त्याच वेळेला भूमीला खूप यायला उशीर झाला म्हणून आकाशीकडे सांगत असतो, अक्का मी माझ्या सायकल राणीला बघायला जातो. अक्का म्हणतात, थांब थांब. तितक्यात तिथे भूमी रडत रडत येते. मग मात्र भूमीला रडताना पाहून आकाश म्हणतो, सायकल राणी काय झालं तुला? आता भूमी रडत रडत पुढे येते, आकाशला मिठी मारते. भूमीच्या मागे तो दुष्यंत मास्तर पण असतो, तो मुद्दाम वाचवण्याचं नाटक करायला आलेला असतो. मग भूमी जाऊन आकाशला मिठी मारते, रडायला लागते. आता मात्र आकाश म्हणतो, ए सायकल राणी तू रडू नकोस ना, तू रडू नकोस ना. भूमी आकाशला मिठी मारते.
वाटते. आता भूमीला आत्तापर्यंत समजलेलं नसतं की हाच तो मास्तर आहे की ज्यांनी आपल्याला मागून मिठी मारली होती. पण नंतर भूमीच्या लक्षात येणार असतं आणि अक्कांचं बोलणं पण भूमीला समजणार असतं, आठवणार असतं. या सगळ्यामधून या मास्तरने केलेल्या कृत्याचा भूमीला ज्यावेळेला पत्ता लागणार तेव्हा भूमी काय ॲक्शन घेणार आहे आणि त्याला विरुद्ध ती आता लढा देणार का, आपलं आयुष्य सुकर करणार का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.